महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे। प्रत्येक शहराची एक आगळी वेगळी ओळख आहे। माणुसकी जपणारं शहर म्हटलं की ओठांवर आपोआप कोल्हापूर हे नाव येतं। माणुसकी जपणाऱ्या या शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा पण लाभला आहे। सोशल मीडियावर कोल्हापूरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात। सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये एक तरुण कोल्हापुरातील माणुसकी दाखवत होता। 1 ते 1.5 मिनिटांचा हा व्हिडिओ पाहून मी थक्क झाले। यामध्ये मी पाहिलं एक तरुण एका काकडी विक्रेता आजींबरोबर संवाद साधत होता। तो म्हणत होता, आई ऐक की, येताना माझं पाकीट पडलं। मित्राला बोलावलं फोन करून, पण तो येईना झालाय। भूक लागली आहे मला, 2 काकडी दे ना खायला मला। आजीबाई काकड्या त्या तरुणाच्या हातात देऊन म्हणाल्या, बास का? मुलगा म्हणतो, बास बास, खूप झाल्या, मला 2च पाहिजेत। आजी म्हणते, आलास तर उद्या पण ये, मी हाय इथं, उद्या पण। मुलगा म्हणतो, अगं मित्राला फोन केला पण मित्रच येईना झालाय। आजी म्हणते, अशा वेळी कुणावर विश्वास ठेवायचा नाही। मुलगा म्हणतो, कधी यायचा तोपर्यंत इथे थांबून पण काय करू, भूक लागली आहे। आजी म्हणते, कापून देऊ का काकडी की खायला आणलेला डब्बा देऊ तुला? मुलगा आश्चर्याने म्हणतो, काय? आजी पुन्हा तेच म्हणते, माझा डब्बा आणलेला खायला देऊ का तुला? मुलगा हसत हसत म्हणतो, नको नको, तुम्ही काय खाणार मग? आजी म्हणते, आम्ही काय तर बघतो, खायला आम्ही काय एक वेळ उपाशी राहू शकतो। मुलगा पुढे म्हणतो, नको नको, एवढं प्रेमाने बोललात हेच भरपूर मोठं झालं। कोल्हापूर आणि आपल्या माणसांचं मन काय आहे, किती मोठं आहे हे आपण व्हिडिओ करून दाखवतो आहे सगळ्या जगाला। हे बघ, तिथं कॅमेरा लावला आहे। येऊ आई? आजी कॅमेऱ्याकडे बघून हसली। काकड्या घे की, पैसे देऊन घेतो मी काकडी। आजीबाई भरपूर काकड्या त्या तरुणाच्या हातात देते। मुलगा म्हणतो, अगं एवढ्या नको, 4च दे की, एवढ्या जास्त होतात। तरुण काकडी विकत घेऊन आजीचा निरोप घेतो आणि व्हिडिओ इथे संपला। आणि माझं मन विचारांमध्ये गुंतून गेलं। आजकाल कोणी कोणाला रुपया सुद्धा उधार देत नाही आणि या आजीबाईंनी तर स्वतःच्या कमाईचा हिस्सा त्या मुलाला देऊ केला। कधी कधी आपल्या रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा एवढं आपल्यासाठी करणार नाहीत, ते या आजीने एका अनोळखी मुलाला मदत म्हणून केलं। तिने स्वतःच्या डब्याचा सुद्धा विचार केला नाही ना, तिने त्याला पैशांबद्दल काहीही विचारले। यालाच म्हणतात माणुसकी, आणि अशीच जपली जाते ती असते माणुसकी। तिने त्या तरुणाला अशा प्रसंगी कोणावरही विश्वास न ठेवण्याचा एक गोड सल्लाही दिला। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। आजीबाईने दाखवलेली ही माणुसकी पाहून कोणीही थक्क होईल। आजीबाईंची ही सुंदर कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा।